नागपुरातील अपघातावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। बारच्या बिलमध्ये बीफ कटलेटचाही त्यांनी उल्लेख केलाय। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात आणि त्यांचाच मुलगा बीफ मागवतो असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। गाडी बावनकुळे यांचाच मुलगा चालवत होता, मात्र त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस, हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपति आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे, त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है। ये लोगों ने, हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं। किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केलं आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय नुकतीच संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांनी नागपूर अपघात प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळते। नेमकं त्यांनी काय म्हटलंय? नक्कीच गौरी, नागपूर अपघात प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्यावरती विरोधकांकडून रोज नवीन आरोप जे आहेत ते केले जात आहेत। आज देखील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी मोठे आरोप केलेले पाहायला मिळत आहेत। संकेत ज्या लाहोरी बारमध्ये बसला होता, त्या बारमध्ये संकेतच्या बिलामध्ये दारू, मटन, चिकन आणि बीफ म्हणजे गोमांसच्या कटलेटची देखील ऑर्डर केल्याचं निष्पन्न झालेलं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। असे गंभीर आरोप जे आहेत ते केलेले आहेत। जे हिंदुत्ववादी जे आम्हाला शिकवतात, त्यांचाच मुलगा जर गोमांस खात असेल तर हेच काय ह्यांचं हिंदुत्व, असा सवाल जो आहे तो संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे। जे मॉब ब्लिचिंगच्या खाली गोमांस नेणाऱ्यांना मारतात किंवा जे मॉब ब्लिचिंग करतात, त्यांनी आता ह्या गोमांस खाणाऱ्यांवरती काय कारवाई करावी असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आता त्यामुळे संजय राऊत यांनी जो काही आरोप केलेला आहे त्याला आता चंद्रशेखर बावनकुळे काय नेमकं उत्तर देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो, नक्कीच निकेश, याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।